लिव्हर म्हणजे यकृत. लिव्हर हा पचन संस्थेमध्ये एक महत्वाचा घटक आहे, अवयव आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मधला डायबिटीस असू देत किंवा इतर प्रकारचा कावीळ असू देत, यासारखे आजार हे लिव्हरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. सध्या जर आपण बघितलं तर कुठल्याही सोनोग्राफीमध्ये साधारण एक 10 सोनोग्राफी पाठीमागील 8 सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर बघायला मिळतं. याची कारण काय असावी? तर फॅटी लिव्हर म्हणजे साधारण भाषेमध्ये म्हणतात की लिव्हर मधली किंवा यकृतामधली चरबी वाढणे. तर ही चरबी वाढती कशामुळे? तर आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, म्हणजे पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंडातून जे इन्सुलिन सिक्रेट केलं जातं त्याचं काम व्यवस्थित होत नाही, त्याला रेझिस्टन्स उत्पन्न होतो आणि त्याच्यामुळे फॅटी लिव्हर सारखा प्रॉब्लेम निर्माण होतो. आता फॅटी लिव्हर सामान्य भाषेमध्ये बोलायचं काय, तर अपचनाची विकृती. आयुर्वेदानुसार जर विचार केला तर पचन संस्थेमध्ये बिघाड असल्यामुळे साधा पित्ताचा आजार म्हणजे ऍसिडिटीचा आजार सुद्धा फॅटी लिव्हरकडे नेऊ शकतो. आणि फॅटी लिव्हरचं जर प्रॉपर व्यवस्थापन नाही केलं तर मात्र आपल्याला लिव्हर सिरोसिस किंवा पोटामध्ये पाणी होणं, त्यामुळे मृत्यूपर्यंत जाणे इतपत किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट करणे इतपत परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता याच्यामध्ये दरवेळेस दारूच प्यायला पाहिजे असं काय त्याचा लिव्हर होण्यासाठी काय गरजेचं नाहीये. आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खातो, चुकीच्या वेळी खातो, रात्री जागरण, उष्ण तीक्ष्ण पदार्थ यासारख्या पदार्थांमुळे किंवा जास्त फॅटी सबस्टन्सेस खाण्यामुळे शरीरामध्ये शुगरचा इंटेक वाढल्यामुळे म्हणजे साखरेचं प्रमाण किंवा साखर असलेल्या पदार्थांचं अतिसेवन करणं, वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असेल, आणखी इतर प्रकार असतील साखरेचे की ज्याच्यामुळे शुगरचं प्रमाण हे फ्री फॅटी सबस्टन्सेस लिव्हर तयार करतं आणि ते लिव्हर सेल्स मध्ये साठायला सुरुवात होते. त्याच्यामधून त्या ठिकाणी लिव्हरच्या सेल्सला इन्फ्लमेशन म्हणजे सूज यायला सुरुवात होते आणि त्याच्यामधून पुढे लिव्हर सिरोसिस सारखा आजार होतो. आयुर्वेदामध्ये यासाठी उत्तम प्रकारची पंचकर्म चिकित्सा, विरेचन चिकित्सा आहे, बस्ती चिकित्सा आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे श्वद्रंष्टादी, फलत्रिकादी, गुगुळ, आरोग्यवर्धिनी सारखे कल्प जर योग्य पद्धतीने वैद्याच्या देखरेखीखाली जर केली ट्रीटमेंट याची आणि लवकरात लवकर जर लिव्हरच्या आजारांवरती जर ट्रीटमेंट केली तर यातून 100% पेशंट बरा होऊ शकतो. म्हणून वर्षातून एकदा सोनोग्राफी करत असताना त्याच्यामध्ये जर फॅटी लिव्हर आपल्याला आढळलं तर हे तुम्हाला एक इंडिकेटिव्ह साईन आहे पुढे होणाऱ्या मोठ्या आजारांसाठी. त्यामुळे फॅटी लिव्हरच्या बाबतीमध्ये कोणीही गाफील न राहता लवकरात लवकर आपल्या जवळच्या वैद्यांकडे संपर्क करून त्यावर ट्रीटमेंट करून घ्यावी.